सगळेच काय पदाकरता चटवलेले आहेत काय, लाचार आहेत काय? माझ्याच पक्षातले काय लोक ही सगळी पिल्लं सोडतायत, तुम्हाला माहित नाही म्हणून सांगून टाकतो. पण मी कधी हे बोलत नाही, बोललो नाही. पक्षांतर्गत विषय जाहीर व्यासपीठावर मी कधी चुकून बोलत नाही. बोलतो कधी? कोणाला निष्ठा शिकवता तुम्ही? खोट्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या. पप्यान सांगितलं ते काय खोटं सांगितलं नाही. कोण होतं त्यावेळेला राष्ट्रवादीला मत द्या म्हणून सांगणारे माझ्या विरोधात? कोण होते? कोण? मी तर नव्हतो गेलो कुठल्या पक्षात. मी तर अपक्षात निवडणूक लढवली होती ह्या माझ्या सहकाऱ्यांच्या जीवावर. होतं कोण तेव्हा? शेवटी अन्यायाला शेवटी परिसीमा झाली की तोंड उघडावं लागतं. उघडायलाच पाहिजे ना. मी सांगितलं मी येणार नाही भाजपा बरोबर. कोणाला कोणाची बदनामी करताय? हे पत्र सुद्धा काल तर व्हायरल कुणी केलं आहे काय त्या पत्रात? त्या पत्रात हे जे कोण गद्दार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध करावं आणि उद्धव साहेबांचा झेंडा फडकवावा ह्या असे त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. अर्थ त्याचा तो आहे. कुणी केलं व्हायरल मला माहिती आहे, पण ते शोधणं आता जबाबदारी पक्षाची आहे, माझी नाहीये. वाटलं तर पक्षाला शोधेल नाही तर शोधणार नाही, त्यांचं त्यांनी ठरवायचं. सगळ्याच काय जबाबदारी आमच्या नाहीये. आणि म्हणून हे व्हायरल कोणी केलं पत्र? दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे. बंड्या बोरुकर आता म्हणाला की तुम्ही लढवा म्हणून, आमचा पप्या म्हणाला, बाकी ज्यांच्या पण भावने आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गेले 2 महिने मी चिपळूणमधून निवडणुका लढवणार असं अजिबात बोलायचं बंद झालंय. सगळं थांबलंय का? वातावरण चांगलं गरम आहे? थांबलं का गरम आहे? 2 दिवसापूर्वी महाशिवरात्र झाली. कुठे एका संभाव्य उमेदवाराचे फोटो कुठे दिसले नाहीत. आमच्या चिपळूणमधले आणणारे लोक दिसले काय? आणणारे देवदर्शनाला दिसले काय? अरे कसले निष्ठावंत हे निष्ठावंत कसले? ही चिपळूणची जागा, त्याचाही किस्सा तुम्हाला सांगून टाकतो. माझ्या पोराकरता मी काही करत नाहीये. त्याच्या नशिबात असेल तर होईल, नाही तर होणार नाही. मी माझा पोरगा बाकीच्या नेत्यांसारखा करत बसणार नाही. मला खात्री आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, तो जाईल पुढं, नाहीतर नाही जाणार. आहे कोणाला परवा त्याची? आमचं काही घराणं काही राजकारणातलं नव्हतं. ज्या वेळेला शेखर निकम पलीकडे गेले, अगोदर त्यांना मी सांगतच होतो पदाधिकाऱ्यांना, पण हे एवढे आहारी गेले होते, विकले गेले म्हणणार नाही, आहारी गेले होते. एवढे आहारी गेले होते यांनी ती जागा सोडलेलीच आहे. ज्या वेळेला शेखर निकम शिंदे गटात गेले त्यावेळेला मला वाटलं की ही जागा आपण घेऊ शकतो. आणि अचानकपणे इथंच आपण एक 100-200 लोकांची बैठक लावली. ती मोठा मेळावा झाला का नाही? संदीप कोलगे वगैरे आलीत काय जुनी मंडळी का नाही? चंद्रकांत सुवारबीवर आलेत काय? प्रकाशराव वगैरे मला भेटले, चंद्रकांत सुवार नाही आले. आणि इथं सगळी जुनी जाणती माणसं इथं बाहेर पडली एकदम झापकन, आणि आपण ही सीट लढवायची. मी फक्त एक वातावरण निर्मिती केली. मला माहित आहे की सीटा अशा सोप्या नसतात. त्याच्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो. असं नाहीये हे. पवार साहेबांना भेटलो, म्हटलं ही तुमच्या पक्षाची जागा आहे, तुम्ही लढवणार नाही, ती आपल्याला जिंकून यायला पाहिजे. मला आशीर्वाद देणार? जा म्हणले लढा. योगायोगाने त्यांच्या पक्षाचे जयंत पाटील आले अध्यक्ष. मीच सांगितलं, म्हटलं जयंतराव साहेबांच्याकडे असेशी मी आशीर्वाद मागितलेत. जयंतराव म्हणाले की मग ते आम्हाला कोकणात सीट नाही, इकडे नाही, तिकडे नाही. पवार साहेब म्हणले जिंकून भास्कर जाऊ येतो, जा. काय वाईट काय केलं मी? तिथून मी माझ्या पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना जाऊन भेटलो. साहेब ही अशी जागा आहे, ती जागा जरी त्यांची असली तरी तुम्ही मला जर म्हणत असाल तर मला, मी पवार साहेबांकडनं ही जागा सोडवून घेऊ शकतो. उद्धव साहेब मला म्हणले ठीक आहे. एकदम किडा कोणाच्या वळवळला नंतर, माझं नाव फुटल्यानंतर कोणाच्या किडा वळवळला? आता तो किडा कुठं मिळाला? काय गेला कुठं किडा तो? त्याच्यानंतर या सचिन कदमना मी विचारलं, तुमच्या माहिती करता सांगून ठेवतो, बाबा रे तू जो काय नेहमी सांगतोस मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, आता तुझ्या निष्ठा मी बऱ्याच बघितलेत, त्यामुळे तुला न्याय मिळाला पाहिजे, लढ. छे हो आमच्यान कुठलं काय होतंय, आम्ही ते काय नेहमीच असतंय. नाही, मी विचारलं
हे प्रशांत यादव वगैरे जे आता काही इच्छुक आहेत तो विषय आहे, त्यांच्या घरी मी गेलो. भास्कर जो राजकारणात डावपेच खेळायला कमी नाही आहे. त्यांच्या घरी गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही इच्छुक असाल तुम्ही लढवा. ते म्हणले नाही हो, जिंकून येत असलं तर तुमच्याशिवाय पर्याय नाही. मी रवींद्र मानेंच्या घरी गेलो, मी सुभाष मानेंना भेटायचा प्रयत्न केला, पण ते मुंबईमध्ये होते. बरोबर ना बंड्या, बरोबर ना मुन्ना? आता आणखीन कोण दिवटा राहायला भेटायचं त्याला? यांना विचारलं, हे आमचे नेते बघा मोठी इथं बसले बाजूला, प्रतापराव. विचारलं का नाही प्रतापराव, बुवा लढता काय? लढा. इथं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे? निष्ठेच्या गोष्टी करायच्या. आम्ही फार निष्ठावंत आहोत. आम्ही इकडे, मी तुम्हाला आज सांगू काय, तुम्ही पण आयुष्यामध्ये एक तत्व पाळा. एक वेळ एखादा विचार परवडला नाही, पटला नाही, आपलं कोणाशी पटलं नाही, सरळ बाजूला व्हा. त्याला आम्ही निष्ठावन म्हणतो. आणि पक्षात राहून पक्षाची जो वाट लावतात त्याला काय म्हणतात? पक्षाच्या आतमध्ये राहून ही घातकी माणसं आहेत. ही सगळी माणसं घातकी आहेत. जातो बाहेर त्याला आपण शिव्या देतो आणि आतमध्ये राहतो तो हे असे धंदे करतो. हे धंदे असे करतात. आणि म्हणून हे सगळे एका बाजूने सांगायचं भास्करराव तुम्हीच, आणि दुसऱ्या बाजूला दुसरा माणूस घेऊन यायचं आणि त्याला सांगायचं तूच तूच, फक्त माझं काय ते बघ इकडं. पक्षभिषेक गेला खड्ड्यात. मला धन्यवाद दिले पाहिजे देवरुखला, धन्यवाद दिले पाहिजे. ते बंड्या बोरुकर आहे आमचा तालुका प्रमुख. इथं वेदा फडके आहेत आमच्या महिला जिल्हा संघटिका. आमचा इथं मुन्ना महाजन, आपला मुन्ना थरवल आहे. असे अनेक आहेत. या सर्वांनी एकच सांगितलं. सुरेशराव कदम संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी एका शब्दात सांगितलं की जागा, मीच म्हटलं त्यांना की बुवा 3 वेळा चिपळूणला मिळालेली आहे, या वेळेला तुम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, तुमचा हक्क आहे. मी सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं भास्करराव आम्हाला उमेदवारी मिळेल, पण आम्हाला उमेदवारी नको, आम्हाला आमदार हवाय. आणि म्हणून संगमेश्वर की चिपळूण हा वाद नाही. तुम्ही उमेदवार असाल तर हे निवडून येऊ शकता. हे ह्यांचे उद्गार होते, आम्हाला आमदार हवाय. हे निष्ठावन खरी, हे खरे निष्ठावन. 2 महिने आता मी गप्प आहे. कुठे गेले इच्छुक उमेदवार आणि कुठे गेले त्यांना खेळवणारे, चालवणारे? का दुसरा गिराईक मिळाला आता? कोण दुसरा गिराईक नाही मिळाला आता? आणि प्रशांत पण मजबूत आहे, तसा काय कमी नाही आहे. फक्त आता शेखर जास्त की प्रशांत एवढाच फक्त सौदा करायचा राहिला असेल शिल्लक. तुम्हाला काय हवाय? आमदार हवाय का ह्यांचे किस्से भरणारा हवाय? या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख पप्यान मगाशी केला की मी कधी माझ्या जिभेवर हे शब्द येऊ देत नाही. मंत्रीपद मिळालं नाही, मी कधी चिडलेलो नाही. गटनेतेपद मिळालं नाही, मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आताही सुद्धा तुम्हाला माझा भाषणाचा मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला पुढे काहीतरी मिळतंय म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय. मित्रांनो, तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशा करताही लढत नाही. मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर, माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे, याच्याकरता मी लढतोय. आणि मग अशी विक्रांनी सांगितलं, माझ्या तोंडचे शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी. मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्रास नसेल होत का? सोडायचं मैदान, सोडायचं. मी तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय. ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं ते असू द्या. तुम्ही माझं भलं कराल की वाटोळं कराल ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय कराल ते करा, तुम्ही काही करा. पण मी तुम्हाला शब्द देतोय आणि तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही, हे मी सांगितलं. साथ सोडणार नाही हे मी सांगितलंय. त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या हा का कोणी पेरल्या? पेरल्या ना, हे लक्षात ठेवा. आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता? मी काल एक स्टेटस टाकलं होतं, एका शब्दाचं उत्तर आहे माझं. मी स्टेटस टाकून दिलं होतं, काय बोललो नव्हतो.
मी एवढंच फक्त बोललो तो, योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा शरण जात नाही ना, काय झालं? शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली, बाजीराव पेशव्यांची थोडी झाली, माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली. अरे एवढंच कशाला? ती माऊली 14 वर्ष वनवास भोगून आली, त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली. झाली का नाही झाली? तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर? 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली, तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला, तिला बदनाम करण्यात आलं. झालं ना? भास्कर जाधव कोण आहे? भास्कर जाधव एक सामान्य माणूस आहे. आणि म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. एवढंच फक्त मी बोललो. मी सहजासहजी आटपत नाहीये, मी सहजासहजी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयएला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये. भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरकत नाही, पण मी घाबरत नाही. तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम चाललेलं आहे. हे षडयंत्र आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.